प्रॅक्टिस सेट 1.3 सराव संच 1.3 प्रश्न क्रमांक 1. चला लक्ष द्या, मी पहिला दाखवतो तुम्हाला, मग क्रेमर्स रूलचे सम तुम्हाला करायचे. 3, 4 त्या सेमीची पोरं सगळे सम करवतात, तुमचं लय अवघड आहे. 2 आणि काय रे 5. इकडे बघा, हे कसं सोडवायचं बघलंय सोमनाथ भाऊ. 3 गुणिले 5 हे बघा असं, मध्ये वजाबाकी, मग 2 गुणिले 4 असं, 2 गुणिले 4, 3 गुणिले 5. बोला 3 5 15, बेचोक 8, 15तून 8 गेले उरले 7. प्रश्न क्रमांक 2 मधलं दुसरं बघा, दुसरं 5 आणि किती रे वजा 7, 3 आणि किती रे 0. इकडे बघ, 5 गुणिले किती करायचे 0 वजा 3 गुणिले किती करायचं वजा 7. बोला 5 0 0, इथलं वजा, आणि आता याचं वजा बघ, वजा अधिक, वजा अधिक काय होतं वजा, 7 त्रिक 21, 0 वजा वजा अधिक, मग 21 आणि 0 किती होतात. तिसरं बघायचं, तिसरं काय 7/3. त्याच्या खाली किती आहे 3/2, त्याच्या बाजूला 5/3, 1/2. बघ रे, तुम्हाला माहित आहे याचा गुणाकार, कोणाचा गुणाकार 7/3 गुणिले 1/2 कंस पूर्ण, मग वजा दुसऱ्या कंसामध्ये 5/3 वजा 3/2. बरोबर आहे. बोला 7 एके 7, 3 दुने 6, 5 त्रिक 15. अच्छा, इथं गुणाकार नाही लिहिलं का. गुणाकार 5 त्रिक 15, 3 दुने 6. हे दोघं समान आहेत की नाही, एकदा लिहायचे. 15 मधून 7 गेले किती उरले 8 वजा 8. मला वाटतं दोनाच्या मध्ये येतं, मग बेचोक 8, बेत्रिक 6, इथलं कुठलं चिन्ह आहे वजा. बरोबर आहे. आता क्रेमर्स रूल दाखवतो. बघा 3x वजा 4y, प्रश्न क्रमांक 3 मधलं पहिलं. बोला 3x वजा 4y बरोबर, बरोबर किती आहे समीकरण 1. दुसरं समीकरण सांगा 4x अधिक बरोबर 5, समीकरण नंबर 2. बघ रे, क्रेमर्स मध्ये पहिलं काय करायचं असतं, क्रेमर्स मध्ये सगळ्यात पहिलं तुम्हाला शोधायचं असतं A1, त्यानंतर मग B1, त्यानंतर मग C1, त्यानंतर A2, B2 आणि C2. तर तुमच्या क्लासमध्ये पण हे झालंय, शाळेत पण शिकवलंय, मग तुम्हाला आलं पाहिजे. बघ रे, जिकडे आता 1 लिहिलंय 1 1 आहे की नाही, हा पहिल्या समीकरणामध्ये भेटणार, म्हणजे यावाल्या. बोला A1 ची किंमत 3x नाही फक्त 3. बोला B1 ची किंमत 4 की वजा 4, C1 ची किंमत, A2 ची किंमत, B2 ची किंमत वजा 3, वजा नका विसरू.
आणि C2 ची किंमत 5. सगळ्यात पहिला काढायचा तुम्हाला डी. डी साठी कुठली सूत्र वापरायची बघ. डी साठी हे दोन बघ रे. कुठे इथे म्हणजे हे प्लस होणार ना, बरोबर आहे. मला सांगा डी काढण्यासाठी तुम्हाला हे दोघं वापरायचे. हे तर सगळ्यांना माहिती पडलं इथपर्यंत. हे दोघं वापरायचे आहे. त्याला लिहायचं A1 A2 B1 B2 असं. बोला A1 A2 किती आहे 3 आणि 4. B1 B2 किती आहे -4 आणि 3. आता याचा गुणाकार कसा करायचा जसं मी इथे शिकवलं. हे बघ कसं करायचं 3 गुणिले 3 बरोबर केलं. मग काय लिहायचं मग या कंसामध्ये कोणाचा या दोघांचा काय या कंसामध्ये गुणिले 4. सांगा 3 त्रिक वजा ना. हे वजा हे इथं लिहिलं. आता ह्याचा वजा अजून बाकी आहे. बोला 4 चोक 16 की वजा 16. इथं किती आहे 9 वजा वजा 16 आणि 9 किती होतात तसं. बघितलं का समजणार तो मॅथ्स रे एवढं सोपं नाही तुला वाटतं तसं. मग शोधायचा dx. मग काय शोधायचं dx. dx साठी काय वापरायचं 3 आणि 2 म्हणजे हे आणि हे. बघा डी साठी हे 2 आणि dx साठी हे आणि हे म्हणजे हे आणि हे म्हणजे काय वापरायचं C1 C2 आणि B1 B2. C1 C2 ची किंमत 10 आणि 5. B1 B2 ची किंमत -4 आणि 3. बघ रे कोणाचा गुणाकार करायचा 10 आणि 3 चा. बोला 10 गुणिले 3 वजा दुसऱ्या कंसामध्ये -4 गुणिले 5. नेहमी वरची संख्या आधी येतात. बोला 10 त्रिक 30 हे सूत्रातलं वजा. आणि आता 4 पंचे 20 की वजा 20. बोला इथे किती आहे 30 वजा वजा आधी 20 ना. बोला 30 आणि 20 किती होतात हे काय शोधलं आपण dx. आता काय शोधायचा dy. सूत्र महत्वाचे येते. आता dy साठी पहिला आणि तिसरं. पहिला आणि काय रे तिसरं. पहिलं काय आहे A1 A2 आणि तिसरं C1 C2. बोला A1 A2 किती आहे A1 A2 हा आहे का 3 आणि 4. C1 C2 किती आहे 10 आणि 5. 3 4 10 आणि 5 बरोबर आहे की 3 4 आणि किती रे 10 आणि 5. सांगा इकडे बघ कोणाचा गुणाकार करू 3 गुणिले 5 वजा 10 गुणिले 4. बोला 3 5 आणि 10 चौक 40. 15 मधून 40 गेले तर वजा 25. संपलं गणित की अजून x आणि y शोधायचं आहे. x बरोबर dx अपॉन d. बोला dx किती काढला रे आता 50 आणि d किती आलाय 25. या बघ dx 50 d 25. बोला 25 2 x मिळाला. y बरोबर dy भागिले d. dy किती काढला -25. d किती काढला 25.
25च्या पाड्यात 25 येतं का सोमनाथ? येतं. बरं 25 एके हे वजा येणार आहे. मग y ची किंमत किती आली? वजा ए. शेलार y ची किंमत किती आली? वजा ए. सगळ्या पोरांनी चेक करायचा क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 वगैरे मन लावून बघ. क्रेमर्स रूल बोर्डामध्ये कंपल्सरी 3 मार्काला आहे. सांगा तिसरं सम सांगा. तिसरं x अधिक 2y बरोबर वजा 1. पहिलं समीकरण आहे. दुसरं समीकरण सांगा बरोबर. बरोबर समीकरण नंबर 2. सगळ्यात पहिलं काय शोधायचं रे पोरांनो? A1 B1 मग शोधायचा A2 B2 अरे ओके नाही बोला. A1 बोला A1 बोला 1 B1 बोला B1 C1 C1 A2 A2 B2 B2 C2 C2 सगळ्यात पहिला शोधायचा काय शोधायचा? बीचं सूत्र A1 A2 बोला A1 A2 बोला 1 2 2. आता करायचा तिरकस गुणाकार. तिरकस 1 into -3 1 into minus 2 into 2 काय लिहायचं? 2 into बोला 3 1 जा क्या साइन है इधर का भी 2 2 जा माइनस माइनस 4 आने 3 बड़े नंबर का साइन बड़ा नंबर 4 है ना क्या साइन है उसका? अब ढूंढेंगे dx मुलांनो. काय शोधायचं? फॉर्म्युला बोला C1 C2 B1 वाव. C1 बोला C1 बोला -1 डबल B1 B2 2 -3 आगे बोला पोरांनो -1 इंटू फार्मूला का माइनस 2 इंटू 12 इंटू बोलो माइनस माइनस 3 1 जा 12 2 जा 20 74 में से कितना गवाने का है? बचेगा 20. और नंबर 3 है कि 24 है? 24 का साइन क्या है? इधर देंगे इधर देंगे. आगे ढूंढेंगे dy. क्या ढूंढेंगे? आगे ढूंढेंगे dy का फॉर्मूला बोलो. dy का फॉर्मूला A1 A2 C1 C2 A1 A2 बोला A1 A2 अरे 1 आणि 2 आणि C1 C2 बोला -1 आणि बोला 1 into 12 1 into ब्रैकेट में -1 into 2 बोलो 12 बन जा फॉर्मूला का 2 1 जा बोलो माइनस माइनस 12 ने 2 आता शोधायचा x. काय शोधायचा हर्षू? आता शोधायचा कुठे हरवलाय पागल कुठला? बोला काय शोधायचं? dx अपॉन d. अबक 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 dx किती? अबक अबक पकड त्याला -21. बोला डी किती आहे? डी किती आहे? माइनस माइनस
बघूया अंशु का कितना एक्स है. बोलो 7 3 जा 21. एक्स का वैल्यू अच्छा कम बताया क्या मैंने. चलो y का वैल्यू dy अपॉन डी. अरे dy अपॉन डी. चलो dy किधर है. dy आणि बेटा डी किती आहे. डी किती आहे. मायनस. बोला 7च्या टेबल मध्ये 14 येतं की नाही. 7 2 जा 14. A2 की -2. सो y का आंसर कितना आया. -2. ठीक है. अभी आपको वैसे कौन सा सॉल्व करना है. आपको है ना बच्चे लोग आपको सॉल्व करना है क्वेश्चन नंबर 4. थर्ड का 4 और आपको सॉल्व करना है पेज नंबर 27 का क्वेश्चन नंबर 4 बस सबसे लास्ट में है ना अभी निश्चय. बस तिन्ही बोला. क्रेमर रूलचा एक गणित दिलंय फक्त आणि याचे किती येत आहे. 3. किती वेळात सोडवाल तुम्ही. घरी जाईपर्यंत सोडवा.